नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मी सखी. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. चॅनलवर नवीन असेल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर आज आपण व्हिडिओमध्ये गुरुपौर्णिमा विशेष 29 जुलैला गुरुपौर्णिमा आहे आणि आपण स्वामींची अखंड सेवा 21 दिवसांची करणार आहे. जे जे केल्यानंतर तुम्हाला तुमच्या अडचणी दूर होणार आहेत. जे तुम्हाला हवं आहे ते तुम्हाला नक्की प्राप्त होईल. पण स्वामींवर विश्वास असू द्या. तर मैत्रिणींनो 2 सेकंद थांबा. हा व्हिडिओ स्किप करू नका. शेवटपर्यंत नक्की बघा. तुमच्या नशिबात जे नाही ते सुद्धा तुम्हाला 29 जुलैपर्यंत मिळू शकतं. फक्त एक अट आहे. स्वामी म्हणाले गुरुपौर्णिमेच्या 21 दिवसात जो सेवा करतो त्याचं नशीब मी बदलतो. 9 जुलै ते 29 जुलै हे 21 दिवस चुकवले तर पुढचे 6 महिने तुम्हाला पश्चाताप करावा लागेल. आज मी तुम्हाला श्री स्वामी समर्थांचा गुप्त उपाय सांगणार आहे. फक्त 21 दिवस करा. 7 दिवसात अनुभव येईल आणि हा व्हिडिओ पूर्ण बघा. 21 हा आकडा का? कारण गुरुचरित्र सांगतं 21 दिवस साधना केली, 21 पाप नष्ट होतात आणि नशिबाची तिजोरी उघडते. आणि 29 जुलैला गुरुपौर्णिमा आहे. त्या दिवशी केलेली समाप्ती 100 पट फळ देते. चातुर्मास पण सुरू होतो. आपण हे सर्व करताना खूप चुका करतो. त्यामुळे आपल्याला हवं तसं फळ भेटत नाही. तर सेवा करत असताना खंड पडतो. फक्त आपण मागतो, सेवा करत नाही व्यवस्थित. घरात भांडण ठेवून पूजा करतो. त्यामुळे आपल्याला त्याचं फळ मिळत नाही. आपण पूजा करत असताना मन प्रसन्न ठेवावे, मन शांत ठेवावे. ह्या चुका तुम्ही करू नका. म्हणजे स्वामींची कृपा नक्की तुम्हाला मिळेल. मैत्रिणींनो, वेळ नाही तर फक्त हे 3 कामं करा. 15 मिनिटात होईल. तर स्नान करून पिवळे कपडे घाला. तुपाचा दिवा लावा. 3 वेळा म्हणा श्री स्वामी समर्थ. स्वामी माझ्या नशिबात जे नाही ते द्या. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ असं 108 वेळा म्हणा. मग तारक मंत्र 3 वेळा म्हणा. निशंक होय निर्भय हो रे म्हणा. ह्याने नकारात्मक ऊर्जा जाते आणि ग्रह शांत होतात. गुरुचरित्राचा पहिला अध्याय वाचा किंवा ऐका. 21 दिवसात 21 होतील. रोज 1 रुपया डब्यात टाका. 29 जुलैला मंदिरात द्या. जिथे दान तिथे स्वामी. फक्त खंड पडू देऊ नका. 9 जुलै ते 29 जुलै रोज करा. विश्वास नाही ना? ऐका. अक्कलकोटची बाई 12 वर्ष मूल नव्हतं. डॉक्टरांनी नकार दिला. स्वामी म्हणाले 21 दिवस सेवा कर. तिने केली. 21व्या दिवशी गुरुपौर्णिमेला तिला अनाथ मूल दत्तक मिळालं. आज तो डॉक्टर आहे. स्वामी म्हणतात तुमच्या नशिबात नाही ते सुद्धा मी देऊ शकतो. फक्त श्रद्धा ठेवा, अंधश्रद्धा नाही. पण ह्या 3 अटी आहेत मैत्रिणींनो. तुम्ही 21 दिवस अखंड सेवा करा. खंड पाडू नका. मांसाहार, दारू, निंदा बंद करा आणि ही सेवा गुप्त ठेवा. 29 जुलै गुरुपौर्णिमे दिवशी 11 लोकांना प्रसाद द्या आणि कमेंटमध्ये मी 21 दिवस सेवा करणार आहे असं लिहा. श्री स्वामी समर्थ लिहा. हे सर्व तुम्ही गुरुपौर्णिमेपर्यंत करायचं आहे. स्वामींवर तुमची श्रद्धा असू द्या. स्वामी सर्व व्यवस्थित करणार आहेत. त्यामुळे मी जे सांगितलेलं आहे ते तुम्ही 21 दिवस व्यवस्थित पाळायचं आहे. खंड न पाडता आणि मन एकदम शांत आणि निष्पाप ठेवून स्वामींची सेवा करायची आहे. स्वामी तुमच्या सर्व अडचणी दूर करतील. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ 7 जणींना शेअर करा. त्याचा त्या लोकांनाही फायदा होऊ शकतो. तर रोज नवीन उपायासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. 29ला परत भेटू नवीन अनुभव घेऊन. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुमच्या सर्व इच्छा स्वामी पूर्ण करतील.